श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृश्चिक राशीच्या माझ्या जातकांनो, येणारी ही अमावस्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अनेक महत्वाचे संकेत घेऊन येत आहे. हा काळ केवळ आकाशातील ग्रहांच्या हालचालींकडे पाहण्याचा नाही, तर आपल्या आयुष्यात गेल्या काही काळापासून नेमकं काय सुरू आहे, कोणत्या समस्या वारंवार समोर येत आहेत आणि त्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपण कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे हे समजून घेण्याचा आहे. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यात एखादी समस्या वारंवार येते आणि आपण त्याला फक्त नशिबाचा दोष समजतो. पण प्रत्येक अडचणी मागे काहीतरी कारण असतं आणि त्या कारणावर योग्य पद्धतीने काम केलं तर परिस्थिती बदलण्याची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनो, आजचा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण या व्हिडिओमध्ये आपण फक्त अमावस्येला काय होईल एवढंच पाहणार नाही, तर तुमच्या दैनंदिन जीवनातील पैसा, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, नातेसंबंध, मनशांती, रखडलेली कामं आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संबंधित परिस्थिती याबद्दल सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर वृश्चिक राशीचे असाल आणि श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा. कारण कमेंट करणं ही केवळ एक औपचारिकता नाही, तर आपल्या श्रद्धेची एक छोटीशी आठवण आहे. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या वृश्चिक राशीच्या कुटुंबातील किंवा मित्र परिवारातील व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे राशी भविष्य, ज्योतिषीय मार्गदर्शन आणि उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता सर्वात आधी वृश्चिक राशीबद्दल एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया. वृश्चिक राशीला ज्योतिषशास्त्रामध्ये खोल विचार करणारी, भावनांना मनात साठवून ठेवणारी आणि एखाद्या गोष्टीचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणारी राशी मानलं जातं. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना एखादी गोष्ट मनाला लागली की ती सहज विसरता येत नाही. एखाद्या व्यक्तीने दुखावलं तर बाहेरून तुम्ही शांत राहू शकता, पण मनामध्ये तो प्रसंग पुन्हा पुन्हा सुरू राहू शकतो. याच कारणामुळे सध्या काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मानसिक थकवा, सतत विचार, चिडचिड किंवा घरात असूनही मन शांत नसल्याची भावना जाणवू शकते. बघा, एखादी व्यक्ती सकाळी उठते, घरातील काम करते, नोकरीला जाते, दिवसभर आपली जबाबदारी पूर्ण करते आणि सर्वांसमोर हसून वागते. पण रात्री जेव्हा ती व्यक्ती एकटी असते तेव्हा तिच्या मनात विचार सुरू होतात की माझ्या सोबत असं का होतंय, मी एवढं करूनही मला समाधान का मिळत नाही, माझ्यावर विश्वास ठेवणारे लोक कुठे आहेत आणि माझं भविष्य नेमकं कसं असेल. जर वृश्चिक राशीच्या तुम्हालाही अशा प्रकारचे विचार वारंवार येत असतील तर सर्वात आधी स्वतःला दोष देणं थांबवा. हा काळ तुम्हाला तुमच्या मनाकडे लक्ष देण्याचा संकेत देत आहे. अमावस्येच्या आसपास मन अधिक अस्थिर वाटत असेल तर त्याला घाबरण्याची गरज नाही. सकाळी 10 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. आपल्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थांचा नाम जप करा आणि दिवसभरात कमीत कमी काही वेळा मोबाईल, सोशल मीडिया आणि अनावश्यक चर्चेपासून स्वतःला दूर ठेवा. कारण तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्न बाहेर नसतात, ते सतत चालणाऱ्या विचारांच्या स्वरूपात आपल्या मनात असतात. वृश्चिक राशीच्या जातकांनो, याचबरोबर या काळात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कामांमध्ये येणारे अडथळे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ मानला जात असल्यामुळे कृती, धैर्य आणि संघर्ष करण्याची ऊर्जा या राशीशी जोडली जाते. पण हीच ऊर्जा चुकीच्या दिशेने गेली तर राग, घाई आणि उतावळेपणा निर्माण करू शकते. म्हणून जर एखादं काम वारंवार रखडत असेल तर प्रत्येक वेळी नशीब खराब आहे असं समजू नका. समजा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आहे, पण कागदपत्रांची अडचण आली, त्यानंतर पैसे कमी पडले आणि त्यानंतर मदत करणारी व्यक्ती मागे हटली. अशा वेळी तुम्ही माझं काम होणारच नाही असं मानून बसलात तर समस्या आणखी वाढेल. त्याऐवजी एक एक अडथळा वेगळा करा. कोणतं कागदपत्र अपूर्ण आहे ते पहा, किती पैसे आवश्यक आहेत ते लिहा, दुसरा आर्थिक पर्याय शोधा आणि ज्याच्यावर पूर्णपणे अवलंबून होता त्याऐवजी पर्यायी व्यक्ती किंवा मार्ग शोधा. या अमावस्येच्या काळात तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा संदेश आहे की अडथळा म्हणजे शेवट नसतो, मार्ग बदलण्याची वेळ आली आहे असा तो संकेत असू शकतो. आता आर्थिक परिस्थिती बघा. वृश्चिक राशीच्या अनेक व्यक्तींच्या आयुष्यात पैसा कमवण्याची क्षमता असते, मेहनत करण्याची तयारी असते, पण काही वेळा पैसा हातात टिकत नाही. महिन्याच्या सुरुवातीला पगार किंवा उत्पन्न मिळतं आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा पैशाची चिंता सुरू होते.
घर खर्च, कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, अचानक आलेले खर्च, बाहेरचं खाणं, ऑनलाईन खरेदी आणि छोट्या छोट्या गोष्टींवर होणारा खर्च मिळून मोठी रक्कम निघून जाते. त्यामुळे या काळात फक्त धनप्राप्तीच्या योगाची वाट पाहण्यापेक्षा आर्थिक शिस्त लावणं तुमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. पुढील 30 दिवस प्रत्येक खर्चाची नोंद करा. पगार किंवा उत्पन्न मिळाल्यावर काही रक्कम आधी बाजूला काढा आणि उरलेल्या पैशातून खर्च करा. अचानक मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा तिची पूर्ण माहिती घ्या. कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे देऊ नका. विशेषतः कागदपत्र न वाचता, करार न समजून किंवा परताव्याची खात्री नसताना मोठी रक्कम देण्याची घाई करू नका. ज्योतिषीय उपाय श्रद्धेने करता येतील, पण पैशांच्या बाबतीत व्यावहारिक शहाणपण हा सर्वात मोठा उपाय आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता कुटुंबातील परिस्थिती पाहूया. वृश्चिक राशीच्या व्यक्ती मनाने आपल्या माणसांशी खूप जोडलेल्या असतात. पण याच कारणामुळे जवळच्या व्यक्तीकडून झालेली एखादी छोटी गोष्ट मनाला जास्त लागते. एखाद्या पती पत्नीमध्ये पैशावरून वाद होतो, मुलांनी ऐकलं नाही म्हणून पालक नाराज होतात, भावंडांमध्ये मालमत्ता किंवा जबाबदारीवरून मतभेद होतात आणि मग एक छोटा विषय मोठ्या भांडणात बदलतो. अशा वेळी या अमावस्येच्या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक वाद जिंकायचा नसतो, काही वाद शांत करून संपवायचे असतात. समोरची व्यक्ती रागात असेल तर त्याच क्षणी उत्तर देण्याऐवजी थोडा वेळ शांत राहा. नंतर योग्य वेळी बोलून समस्या सोडवा. कारण रागाच्या भरात बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. घरात शांतता हवी असेल तर देवघरात तुपाचा दिवा लावा. आपल्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थांचा जप करा आणि त्यासोबत घरातील लोकांशी संवाद सुधारण्याचा प्रयत्न करा. फक्त पूजा करून वातावरण बदलण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आपल्या बोलण्याची पद्धत बदलली तर त्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. आता वृश्चिक राशीच्या लोकांना सर्वात जास्त सतावणाऱ्या एका विषयाकडे येऊया. गुप्त शत्रू आणि लोकांची नजर. अनेकदा तुम्हाला असं वाटू शकतं की एखादी व्यक्ती तुमचं चांगलं पाहत नाही, तुमच्या प्रगतीवर कोणीतरी नाराज आहे किंवा तुमच्या मागे तुमच्याबद्दल बोललं जातं. पण इथे अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला शत्रू समजणे योग्य नाही. बघा, ऑफिसमध्ये तुमचं कौतुक झालं आणि तुमचा सहकारी दुसऱ्या दिवशी कमी बोलला म्हणून तो तुमचा शत्रू आहे असा निष्कर्ष काढू नका. कदाचित त्याच्या आयुष्यात स्वतःची एखादी समस्या असेल, त्यामुळे पुरावा नसताना संशय वाढवू नका. पण त्याच वेळी तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक गोष्टी प्रत्येकाला सांगत बसू नका. तुमचे पासवर्ड, बँकिंगची माहिती, महत्वाचे कागदपत्र किंवा व्यवसायाची गुप्त योजना कोणाशी अनावश्यकपणे शेअर करू नका. याचा अर्थ भीतीने जगायचे नाही तर विवेकाने जगायचं. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता रखडलेल्या पैशांबद्दल बोलूया. काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे पैसे एखाद्या व्यक्तीकडे अडकलेले असू शकतात. एखाद्या मित्राला दिलेले पैसे परत मिळत नसतील, व्यवसायातील पेमेंट अडकले असेल किंवा एखाद्या व्यवहारात समोरची व्यक्ती वेळ मागत असेल. अशा परिस्थितीत सतत फोन करून भांडण्यापेक्षा तुमच्याकडे असलेले पुरावे व्यवस्थित ठेवा. पैसे दिल्याचा पुरावा, व्यवहाराची नोंद, पावती, करार किंवा संदेश जतन करून ठेवा. समोरची व्यक्ती टाळाटाळ करत असेल तर शांतपणे लिखित स्वरूपात पैसे परत करण्याची मागणी करा आणि मोठी कायदेशीर बाब असेल तर योग्य कायदेशीर सल्ला घ्या. ग्रहस्थिती तुम्हाला मानसिक बळ देईल अशी श्रद्धा ठेवू शकता, पण आर्थिक प्रश्न सोडवताना व्यावहारिक पाऊल उचलणं आवश्यक आहे. नोकरी आणि व्यवसायातही हा काळ तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडू शकतो. काही जण म्हणतील की मी खूप मेहनत करतो पण माझं कौतुक होत नाही. काहींना काहींना प्रमोशनची वाट पाहून कंटाळा आला असेल, काही व्यापाऱ्यांना ग्राहक कमी झाले असतील, काहींचे पेमेंट अडकले असेल. अशा वेळी रागाच्या भरात नोकरी सोडणं किंवा मोठा व्यावसायिक निर्णय घेणं टाळा. परिस्थितीचा अभ्यास करा. तुमच्याकडे कोणते कौशल्य आहे, कोणतं कौशल्य वाढवायचं आहे, बाजारात तुमच्या कामाची मागणी किती आहे आणि दुसऱ्या संधी कोणत्या आहेत ते पहा. व्यवसायात ग्राहक कमी असतील तर ग्राहकांशी संवाद वाढवा. जुन्या ग्राहकांना पुन्हा संपर्क करा आणि तुमच्या सेवेमध्ये काय सुधारणा करता येईल ते पहा. फक्त ग्रह बदलतील आणि व्यवसाय दुप्पट होईल अशी अपेक्षा न ठेवता ग्रहांच्या सकारात्मक काळाचा उपयोग स्वतःची कृती वाढवण्यासाठी करा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता मनशांती आणि झोपेच्या समस्येबद्दल एक महत्वाची गोष्ट. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणे, सतत सोशल मीडिया स्क्रॉल करणे, इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करणे आणि मग आपल्या आयुष्याबद्दल निराश होणे, हे अनेक लोकांच्या बाबतीत घडतं. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव खोल विचार करणारा असल्यामुळे एखादी गोष्ट मनात घेतली तर तिचा विचार बराच वेळ सुरू राहू शकतो.
म्हणून झोपण्याच्या अर्धा तास आधी मोबाईल बाजूला ठेवा, शांत वातावरणात बसा, हळूहळू श्वास घ्या. तुमच्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थांचा जप करा. मनात आलेले विचार कागदावर लिहून काढा. उद्या काय करायचं आहे याची छोटीशी यादी बनवा आणि मग स्वतःला सांगा, आजचा दिवस इथे संपला, उरलेलं काम उद्या करू. जर सतत मानसिक त्रास किंवा झोपेची समस्या जाणवत असेल तर फक्त ग्रहदोष मानण्याऐवजी योग्य तज्ञांचा सल्ला घेणंही तितकंच महत्व आहे. आता अमावस्येच्या दिवसासाठी काही श्रद्धेचे उपाय पाहूया. संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावा. श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्या श्रद्धेनुसार जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करा. काळे तीळ आणि गुळदान करण्याची ही परंपरा आहे. या उपायांकडे भीतीने पाहू नका. ही श्रद्धा, सकारात्मकता आणि सेवाभाव वाढवण्यासाठी केलेले आध्यात्मिक उपाय म्हणून करा. त्याचबरोबर घर स्वच्छ ठेवा, अनावश्यक वस्तू बाजूला करा आणि घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. आणखी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, अमावस्येच्या दिवशी बाहेरचं अन्न खाल्लं तर नकारात्मक ऊर्जा लागते किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेलं अन्न खाल्ल्यामुळे काही अनिष्ट घडतं असा वैज्ञानिक पुरावा नाही. पण अन्न स्वच्छ, ताजं आणि सुरक्षित असणं अत्यंत महत्वाचे आहे. तसेच रात्री निर्जन किंवा असुरक्षित ठिकाणी एकट्याने जाणं टाळणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी योग्य सुरक्षिततेचं पाऊल आहे. त्यामुळे या गोष्टी भीतीमुळे करू नका, तर स्वतःच्या सुरक्षितेसाठी आणि आरोग्यासाठी करा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या संपूर्ण काळाचा खरा संदेश एकच आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या फक्त ग्रहांवर ढकलू नका आणि प्रत्येक अडचण म्हणजे विनाशाची सुरुवात आहे असंही समजू नका. काही अडचणी तुम्हाला बदलायला शिकवतात. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातात कारण तुमच्यासाठी पुढचा मार्ग वेगळा असतो. काही काम उशिरा होतात कारण तुम्हाला त्यासाठी अधिक तयारी करण्याची गरज असते. काही आर्थिक अडचणी तुम्हाला पैशाची किंमत शिकवतात आणि काही नात्यांमधील मतभेद तुम्हाला कोणत्या गोष्टी बोलायच्या आणि कोणत्या गोष्टी शांतपणे सोडवायच्या हे शिकवतात. म्हणून येणाऱ्या अमावस्येकडे किंवा अमावस्या झाल्यानंतरच्या काळाकडे भीतीने पाहू नका. तिला स्वतःमध्ये बदल करण्याची एक संधी समजा. तुमच्या मनात जुना राग असेल तर सोडण्याचा प्रयत्न करा. पैशाची अडचण असेल तर नियोजन सुरू करा. नोकरीत अडथळा असेल तर नवीन कौशल्य शिका. व्यवसायात अडचण असेल तर ग्राहक आणि बाजाराचा अभ्यास करा. घरात वाद असेल तर संवाद सुधारा. पैसे अडकले असतील तर पुरावे व्यवस्थित करा आणि योग्य मार्गाने पुढे जा. आणि मन अस्वस्थ असेल तर स्वतःला थोडा वेळ द्या. श्री स्वामी समर्थांच्या चरणी एवढीच प्रार्थना करा, माझ्या आयुष्यातील नकारात्मक विचार दूर होऊ द्यात आणि योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची बुद्धी मला मिळू द्या. माझ्या कुटुंबात शांतता राहू द्या. माझ्या मेहनतीला योग्य दिशा मिळू द्या आणि संकटातून बाहेर पडण्याचं धैर्य मला मिळू द्या. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंट मध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत तुमची सध्याची सर्वात मोठी समस्या कोणती आहे तेही एका शब्दात लिहा. पैसा, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, नातं किंवा मनशांती. कारण तुमच्या कमेंट मधून मला पुढील व्हिडिओ मध्ये कोणत्या विषयावर सविस्तर माहिती द्यायची आहे हे समजण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. वृश्चिक राशीच्या तुमच्या मित्र परिवाराला, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचं सविस्तर, सोप्या भाषेत आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलं राशी भविष्य ऐकण्यासाठी आपल्या मायबोली या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती आणि योग्य मार्गदर्शन लाभो. जय महाकाल. श्री स्वामी समर्थ.